पुणे जिल्हा परिषदेचे CEO गजानन पाटील आज भोर तालुक्याच्या दौऱ्यावर होते। या दरम्यान त्यांनी भोर तालुक्यातील जे घरकुल योजनेतून जी घरकुलं मंजूर झालेली आहे, ज्यांचं बांधकाम सुरू आहे, अशा घरकुलांची पाहणी केलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः CEO आहेत। CEO साहेब, तुम्ही आज संपूर्ण भोर तालुक्यात दौरा केला, जी घरकुलं मंजूर आहेत किंवा ज्यांची बांधकाम चालू आहे अशांची पाहणी केली, काही गृहप्रवेश सुद्धा पार पडले। काय एकूणच आजच्या दौऱ्याबद्दल सांगाल? काय घरकुलांच्या हे सांगाल? महाराष्ट्र शासनाने आता PMAYG आणि जनमनच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणावर ज्यांना घरं नाहीत त्यांना घरकुल द्यायची योजना राबवत आहोत आपण। त्याच अंतर्गत आज करंजेला आम्ही काही पूर्ण झालेल्या जनमनमधील म्हणजे जे आपल्याकडे जे आदिवासी कातकरी समाज आहे त्यांची जी घरकुलं मंजूर झाली होती त्यांचा गृहप्रवेश आज 9 घरांचा केला करंजे गावामध्ये। तसंच इतर काही गावांमध्ये चालू असलेल्या जनमन अंतर्गत कातकरी समाजांच्या जे काही घरकुलं आहेत त्याची पूर्णत्वास येणाऱ्या जी काही घरं आहेत त्याची पाहणी केली। चांगल्या प्रकारे काम भोर तालुक्यात सुरू आहे। त्याचबरोबर जिथं काही ठिकाणी जनमन योजनेअंतर्गत कातकरी समाजासाठी आणि एकंदरीतच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना जागेचे प्रश्न आहेत त्याच्या संदर्भातला आज आढावा घेण्यात आला, जेणेकरून जिथं सरकारी जागा, गायरान गावठाणमधली जागा किंवा फॉरेस्टमधली जागा असेल तर त्यांना प्राधान्याने देण्यासंदर्भातले प्रस्ताव तयार करण्याच्या आज सूचना देण्यात आलेल्या। भोर तालुक्यात QR कोड संकल्पना सुद्धा चांगल्या प्रकारे राबवण्यात येते। पुणे जिल्ह्यातला खरं तर भोर तालुका हा पहिला तालुका आहे ज्याच्यात अशा प्रकारची संकल्पना राबवण्यात येते आणि आता तुम्ही त्यानंतर काही पुणे जिल्ह्यातल्या इतर तालुक्यांना सुद्धा ह्या संकल्पना राबवण्याच्या आदेश दिले। याबद्दल काय सांगाल? काय नक्की ही संकल्पना आहे? पुणे जिल्ह्यामध्ये शिंदेवाडी ग्रामपंचायतीमध्ये सुरुवातीला हा प्रयोग झाला। या अंतर्गत जिथे प्रत्येक घरांच्या वर त्या घरातली महिला आणि पुरुष, सुरुवातीला महिला आणि नंतर पुरुष अशा दोघांचं नाव लिहून एक नंबर प्लेट बनवली जाते। त्याला त्याचा घर क्रमांक आणि QR कोड दिलेला आहे। सर, असं सुरुवात शिंदेवाडीतून झाली, ज्याच्या अंतर्गत आपण आता पूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हा घेणार आहोत। सुरुवातीला भोर तालुक्यामध्ये एकूण 156 ग्रामपंचायती आहेत, त्यातल्या 91 ग्रामपंचायतीमध्ये हा कार्यक्रम पूर्णत्वास येतोय आणि पूर्ण सर्वच ग्रामपंचायतींमध्ये म्हणजे 156 ग्रामपंचायती भोर तालुक्यातल्या आहेत। ह्या महिन्याच्या अखेरपर्यंत त्या सर्व ग्रामपंचायती पूर्ण करण्याचं आमचं नियोजन आहे। त्यामध्ये QR कोड बेस्ड वसुलीमध्ये एक फायदा असा आहे की प्रत्येक घराची जी काही डिमांड आहे, घरपट्टीची आणि पाणीपट्टीची डिमांड आहे, ते त्या QR कोडवरून प्रत्येक मालकाला कुठूनही बसून कळू शकते। म्हणजे समजा मुंबई पुण्यामध्ये नोकरीला आहे तर तिथून तो व्यक्ती आपल्या घराचा घरफाळा पाणीपट्टी भरू शकतो। यामुळं फायदा एक आहे की जी काही लोकांना कॉन्टॅक्ट करण्याची ग्रामपंचायत अधिकाऱ्यांची कसरत होते ती थांबू शकते आणि वसुलीचं प्रमाण वाढतं। यामध्ये भोर तालुका प्राधान्याने घेतला आहे, तसंच संपूर्ण जिल्हा आम्ही पुणे जिल्हा घ्यायचा त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे, जेणेकरून एक जिल्ह्याचा एकंदरीत संपूर्ण डेटा एका डॅशबोर्डवर आपल्याकडे अवेलेबल होईल। कोणत्या गावची, कोणत्या तालुक्याची घरपट्टी आणि पाणीपट्टीची वसुली काय प्रमाणात होते आणि कुठे आपल्याला जास्त फोकस करायला लागतो याचा एकंदरीतच अंदाज जिल्हा प्रशासनाला, जिल्हा परिषदेमध्ये कळू शकतो। तुम्ही आता सांगितलं की पुरुषांबरोबर महिलांची सुद्धा नावाची पाटी घरावर लावण्यात येते, ह्याची सुद्धा चांगली चर्चा खरं तर तालुक्यात होती। काय नक्की यामागची संकल्पना आहे? महिलांचं सुद्धा नाव आता घरावर लागतंय? नाही, हे बऱ्याच दिवसापासून शासन याच्यावर कारवाई करत होतं। घर स्वामिनी ही खरी सुरुवातीची ती योजना होती ज्याच्यामध्ये महिला जिचं नाव, ज्या घरची महिला आहे तिचं नाव कशावरच नसतं, म्हणजे सातबाऱ्यावर सुद्धा तिचं नाव नसतं, तर किमान घरावर सुद्धा तिचं नाव यावं आणि तिला ते घर आपलं आहे ह्याची जी भावना आहे ती भावना त्या महिलेच्या मनामध्ये एक आनंद देऊन जाते। म्हणून महिलेचं नाव घरच्या पुरुषासोबतच असावं अशी शासनाने त्याच्याबद्दलचे डायरेक्शन दिले होते। याच्यामध्ये त्याचा एक टप्पा पुढे जाऊन आपल्या QR कोड बेस्ड नेमप्लेटवर पहिलं नाव स्त्रीचं आणि नंतर पुरुषाचं असं आपण त्याच्यामध्ये भोर तालुक्यामध्ये केलेलं आहे। धन्यवाद सर। तर भोर तालुक्याचा दौरा केल्यानंतर या संदर्भाची माहिती जी आहे ती CEO गजानन पाटील यांनी आपल्याला दिलेली पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन तुषार सेनेसह विनय जगताप, TV9 मराठी, भोर, पुणे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.